जेव्हा मी क्रिकेटचा चेंडू हातात घेतो तेव्हा मला दिसतं की तो गायीच्या कातड्यापासून बनलेला आहे. आज आपल्याकडे इतकं चांगलं तंत्रज्ञान आहे की आपण याला पर्याय शोधू शकतो अगदी सहजपणे. अगदी सहजपणे. उदाहरणार्थ टेनिस रॅकेटचा विचार करा. त्याच्या तारांना खूप काळापासून गट्स म्हटलं जायचं. आता ते सर्व मोठ्या प्रमाणावर बंद झालंय. अगदी वाद्यांच्या बाबतीतही आता पर्याय उपलब्ध आहेत. आपल्याला मटेरियल सायन्स माहिती आहे, आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग माहिती आहे. मग आपण प्राण्यांच्या उत्पादनांचा वापर केल्याशिवाय एक साधा क्रिकेटचा चेंडू तयार करू शकत नाही. हे अशक्य आहे. मला अशी एखादी गोष्ट सांगा जी देशाच्या युद्धासाठी गरजेची असेल आणि मग पहा कशा प्रयोगशाळा एकत्र येऊन ती गोष्टी काही क्षणात तयार करतात. ज्या पद्धतीने आपण चाललो आहोत, जर एखादी प्राण्यांची प्रजाती नष्ट झाली तर आपण त्याच्या उत्पादनांसाठी पर्याय शोधणार नाही का? आपण नक्कीच शोधू, पण जोपर्यंत ती बिचारी प्रजाती जिवंत आहे किंवा तिला सक्तीने पैदास करून जिवंत ठेवलं जाते तोपर्यंत आपण संशोधनावर एक दमडीही खर्च करणार नाही. आपण म्हणू की जर हे इतक्या सहज उपलब्ध आहे तर प्राण्याचं कातडं सोलून काढा आणि तुम्हाला हव्या त्या उत्पादनात वापरा. त्यामुळे हा इंटेंट आहे. हा इंटेंट आहे, हीच निवड आहे, ही निवडीची गोष्ट आहे.